कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही इथे? हा, माफ करा न सांगता आलो. आता कशाला आलात तुम्ही? अहो, बोलायचं आहे तुमच्या संग जरा. अजून नाही, आपलं तसं नीट बोलणं झालंच नाही ना बाबा. आता काय बोलण्यासारखं राहिलंय? नाही, मला तुमच्या संग बोलायचं आहेच, पण मला नाही बोलायचं तुमच्याशी. बघा, तुमचा राग मी समजू शकतोय. नाही नाही नाही, हे बघा, तुम्ही काहीच समजून घेऊ शकत नाही. अहो, तुमच्याकडे ती बुद्धीच नाहीये. जा हो तुम्ही. मला तुमच्याशी वाद नाही घालायचा. नाही नाही, मला वाद घालायचा नाही आहे. मला फक्त एक विचारायचं आहे. विचारू काय? काय विचारायचंय? खरं खरं सांगा बाबा. हे बघा, आमच्या घरात कुणालाच खोटेपणा आवडत नाही. हा, आम्हाला बी ते आवडत नाही. तुम्हाला काय विचारायचंय ना, ते पटकन विचारा आणि निघा इथून. बाबा, तुम्हाला असं वाटतंय काय की आमच्या संग लगीन करून तुमच्या पोरगीचं आयुष्य बर्बाद झालं? सांगा की, वाटतंय का तुम्हाला असं? आता वाटून काय उपयोग आहे? म्हणजे वाटते. अहो, गप काय सांगा की, तुम्हाला खरंच असं वाटतंय काय की मास्तरीन माणसं आयुष्य आमच्यामुळं बर्बादच झालंय असं? हो, मला असंच वाटतं. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. माणसं न पारखता अक्षराचं लग्न लावून देण्याची घाई केली आम्ही. सुरुवातीला एवढं काही वाटलं नाही, पण आता असं वाटतंय की चुकीच्या घरात मुलगी दिली आम्ही. नाही हो बाबा, असं नाही आहे. तुम्ही पोरगी चुकीच्या घरात नाही दिलेली. आहो, काय बोलताय? तुमच्या घरात तिला चांगली वागणूक मिळत नाही. अहो, असं नाही आहे बाबा. हे बघा, काय आहे आणि काय नाही ना, हे मला चांगलंच कळलेलं आहे. तिला शिकलेल्या मुलाशी लग्न करायचं, पण परिस्थितीमुळे तिला तुमच्याशी लग्न करावं लागलं. तिच्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी नंतर. आधी तिचं शिक्षण आणि तिचं प्रोफेशन. अहो, हाडाची शिक्षिका आहे ती, आणि तिची सोयरीक आम्ही अशा घरामध्ये करून दिली की ज्या घरात शिक्षणाचा गंध सुद्धा नाही. अहो, तुम्हाला शिक्षणाचा गंध नाही, शिक्षण नाही, त्यामुळे वागायची तऱ्हा नाही तुम्हाला. हे बघा, तुम्ही तिच्याशी जे वागत आहात ना, ते बरोबर नाहीये. आणि तुम्ही वागताय ते बरोबर आहे. आम्ही काय केलं? तुम्ही जाऊन आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिल्या बाबा. ते बरोबर आहे काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।